हाय नमस्कार, मी उमेश कामत. थँक्यू सो मच. काल रात्री 12 पासनं माझा सतत फोन वाजतो आहे, मेसेजेस येत आहेत ट्विटरवरती, फेसबुकवरती, पर्सनल व्हॉट्सॲप सगळीकडे. आणि इतके मेसेजेसना रिप्लाय करणं मला शक्य होत नाहीये. मी तरी पूर्ण प्रयत्न करतोय. म्हणून एक छोटासा प्रयत्न व्हिडिओ करण्याचा. ज्यांना माझे मेसेजेस पोचलेले नाही आहेत, रिप्लायज पोचलेले नाही आहेत, त्यांना थँक्यू सो मच. मी पर्सनली सांगतोय, ज्यांना पोचले आहेत त्यांना सुद्धा पर्सनली थँक्यू सो मच. यू रिअली मेड माय डे. ज्या पद्धतीने तुम्ही माझ्यावर प्रेम करत आहात, मला शुभेच्छा देत आहात, म्हणूनच काही आनंदाच्या गोष्टी शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ केला आहे. नंबर 1 आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, गेले काही दिवस मला सायकलिंगचं वेड लागलं आहे. आणि मी ठरवलं होतं मनातल्या मनात की 12 डिसेंबरपर्यंत मी 100 किलोमीटर्स सायकल चालवी. आणि येस, मी कंप्लीट केलं आहे ते टार्गेट. या पुढचं जे टार्गेट आहे ते तुम्हाला मी आधी सांगून तुम्हाला सुद्धा त्याच्यात सामील नक्कीच करून येईल. आणि दुसरी आनंदाची बातमी, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आयडिओलॉजीजवर आधारित, यांच्या विचारांवर आधारित बाळ कडू हा चित्रपट जानेवारी महिन्यात रिलीज झाला होता. तो आता टेलिव्हिजन प्रीमियर त्याचा होणार आहे उद्या, म्हणजे 13 डिसेंबरला कलर्स मराठीवरती दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता. बाळ कडू पाहायला विसरू नका कलर्स मराठीवरती. आणि तिसरी आनंदाची गोष्ट म्हणजे गेले काही दिवस तुम्हाला कळतच आहे की मी एक नाटक करतो आहे, त्याच्या तयारी जोरदार चालू आहे. आणि लवकरच म्हणजे याच महिन्यात त्याचा शुभारंभ होणार आहे. त्याचं नाव काय आहे ते तुम्हाला उद्या कळणार आहे, रविवारी 13 डिसेंबरला. पेपरात पहा ॲड. हँडल सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेलच आणि तुम्ही फॉलो करालच. आणि ते नाव ओळखण्यासाठीची आजची ॲड जर तुम्ही पाहिली असेल तर तुम्हाला जर ते नाव ओळखायचं असेल तर आज 12 पर्यंत तुम्ही त्या नंबरवर मेसेज करू शकता आणि प्रीमियर शोचे पासेस मिळवू शकता. सो 12 पर्यंत मेसेज करा आणि उद्या नाव कळल्यानंतर नाटकाला यायला विसरू नका. लवकरच ते नाटक तुमच्या भेटीला येणार आहे. मी तुमची वाट बघतो आहे थिएटरमध्ये. तुम्हाला आवडेल असंच छानसं आजच्या काळातलं आत्ताचं नाटक घेऊन येणार आहे. मला खात्री आहे तुम्हाला तो अनुभव नक्कीच आवडेल. पुन्हा एकदा थँक्यू सो मच. असंच माझ्यावरती प्रेम करत राहा.